नमस्कार. मी प्रभाकर सुधाकर पवार. आज योगायोगाने आवणी मतिमंद निवासी शाळा माळ महाज याच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती प्रदीपाताई इराज शेट्टी यांची योगायोगाने भेट झाली. तर त्या निमित्ताने ताईंशी थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ताईंनी हे शाळा जी उभी केली आतापर्यंत, हा 20 वर्षांचा जो ताईंचा प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल मला ताईंच्याकडून जाणून घ्यायचं होतं. आणि आज अनासाये ताईंची भेट झाली. तर प्रथम ताईंना मी धन्यवाद देतो की ताईंनी आज वेळ दिली. ताई नमस्ते. नमस्कार. नमस्कार. तर ताई, म्हणजे मी आपल्याबद्दल, आपल्या शाळेबद्दल असं ऐकून आहे की आपण म्हणजे पूर्वी ठाणे ह्या ठिकाणी राहत होतात आणि त्यानंतर आता ही आवणी जी शाळा आहे आपली, ही शाळा ठाणे पासून जवळजवळ 70 किलोमीटरच्या आसपास आहे. 95 किलोमीटर. अरे बापरे, 95 किलोमीटरवर आपण राहत आहे आणि हा अतिदुर्गम भाग आहे. तर ही तुमची सुरुवात कशी झाली याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. 2000 साली मी महिलांसाठी काम सुरू केलेलं आणि महिलांच्या असतात, महिलांना कुणाची मदत न मिळाल्यामुळे महिलांची प्रगती होत नाही असं मला वाटल्यामुळे मी महिलांसाठी काम करायला सुरू केलं. त्यावेळेला महिलांसाठी बऱ्याच योजना वगैरे गव्हर्नमेंटच्या सर्व तिथपर्यंत आणल्या. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये एक उपायुक्त मानकर मॅडम होत्या. त्या मला म्हणाल्या की तुमचं काम खूप छान आहे, तुम्ही महिलांसाठी एक महिला आश्रम सुरू करा, नाहीतर वृद्धाश्रम सुरू करा, की जेणेकरून तुम्हाला ते त्या कामामुळे खूप आनंद मिळेल आणि एक छान तुमच्या हातून कार्य घडेल. आता मी ठाणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेत होते, टेंडर भरत होते आणि कधी मनात हा विचारही आला नाही की आपण कधीतरी वृद्धाश्रम, महिला आश्रम वगैरे सुरू करावं. आणि मग हे अचानक नवीन कल्पना, त्यामुळे आपण ते करण्याच्या आधी त्याचा थोडा अभ्यास केला पाहिजे. म्हणून मग मी वेगवेगळ्या आश्रमांना भेट द्यायला सुरू केलं, मी आणि माझे मिस्टर. वृद्धाश्रम, मतिमंद मुलांची शाळा, कर्णबधीर मुलांची शाळा, महिला आश्रम. तर मला याच्यात सर्वातून असं वाटलं की वृद्ध आहेत, त्यांनी चांगलं आयुष्य जगलेले असतात. महिला आहेत, त्यांना परमेश्वराने बुद्धी दिली आहे, त्या त्यांचं पोट भरू शकतात. कर्णबधीर आहेत, त्यांना देखील बुद्धी आहे. अंध आहेत, त्यांना तर स्पर्श आणि वासावरून देखील सगळं कळतं. फक्त मतिमंद जे मूल आहे तेच अगदी प्राण्यांसारखं आहे की त्या मुलांना बुद्धी कमी असल्यामुळे त्यांना फार प्रॉब्लेम येतात सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि समाजामध्ये घरातल्या लोकांना जर एखादं मूल मतिमंद असेल तर त्या व्यक्तीला काहीच करता येत नाही, त्या माणसाच्याच मागे राहावं लागतं. तर मग त्यावेळेला मी असा निर्णय घेतला की भले आपण 10 मुलं सांभाळू, पण मतिमंद मुलांसाठी काम करू. अरे वा, छान. तरी मला असं विचारायचं आहे की म्हणजे समाजातील हे अनेक उपेक्षित घटक असताना असं खास करून आपण मतिमंद मुलांसाठीच, म्हणजे आता तुम्ही स्पष्ट केलं की पालकांचा, तरी यामागे अशी आणखी काही प्रेरणा, असं आपण ऐकतो की म्हणजे लंका, म्हणजे मारुतीकडे उड्डाण घेण्याची क्षमता होती आणि लंकेत आता कोणीतरी जायचे, बरोबर आहे. पण लंकेत जायला हनुमंत जाऊ शकतात, समुद्र उल्लंघन करून उडून घेऊ शकतात, पण त्यांना त्यांच्या शक्तीचा विसर होता. त्यावेळेलाच त्यांना जांबवंतांनी सांगितलं का रे, तू तर लहानपणी सूर्याला गिळायला गेला होतास, म्हणजे तुझ्याकडे उड्डाण घेण्याची शक्ती आहे. तर आता ताई, आपण हे सामाजिक कार्य करतच होतात, पण ते सामाजिक कार्य करताना समाजामध्ये, म्हणजे महिलांमध्ये खास करून तुम्ही होतात, अनेक शासकीय कार्यालयाला भेट देत होतात,
ठाणे शहरासारख्या जिल्ह्याच्या म्हणजे मेट्रो सिटी बोलता येईल अशा ठिकाणी तुम्ही वावरत होतात. पण म्हणजे आता त्या अगोदर एक म्हणजे तुमच्यासाठी प्रश्न की आपण हे कार्य केलं त्यावेळेला आपलं नक्की वय काय असेल म्हणजे एक अंदाज? सुरू केलं तेव्हा हे आता जे अवनी मतिमंद शाळा सुरू केली. त्यावेळेला 34-35 वर्ष असतील. अच्छा. म्हणजे 35व्या वर्षी आपण ह्या कार्याला सुरुवात हो, केली. हो. म्हणजे अगोदर आपण जे जगत होतात, जे चांगलं आयुष्य म्हणजे बोलता येईल असं की महिलांसाठी काम सुरू केलं तेव्हा मी 30-31 वर्षाचीच अच्छा. असेल. म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी आपण सामाजिक कार्यात आहात. हो. पण त्यानंतर हे सामाजिक कार्य करताना आपल्याला असं वाटलं की काहीतरी एक विशेष असावं. म्हणजे संस्कृतमध्ये त्याला बोलतात की यश पंथा यतत कर्म, की हाच रस्ता आणि हाच मार्ग. म्हणून आपण हे काम निवडलं असं. तर ताई म्हणजे असं हे मुलांचं दुःख आपण ऐकून होतात की आपण प्रत्यक्षात पाहिलंही असेलच किंवा आपल्या नात्यात असं काही होतं का? हो, मी ज्या वेळेला 10 वर्षाची होते तेव्हा मला एक बहीण झालेली. ती जन्मली तेव्हापासून तिची अशी काही वाढच होत नव्हती आणि ती एका ठिकाणीच पडून असायची. अच्छा. आणि नंतर माझ्या आई वडिलांनी दवाखान्यात वगैरे दाखवलं की हिची हालचाल नाही, ही रांगत नाही, ही पालती पडत नाही, हिच्यामध्ये काहीच प्रगती नाही. त्यावेळेला त्यांना असं डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलगी मतिमंद आहे. अच्छा. आणि त्यानंतर त्यांनी त्या प्रकारे ही ट्रीटमेंट सुरू केली. पण त्यांना त्यात यश नाही आलं आणि ती 2 वर्षाच्या जवळपास 2 वर्षाची होत आलेली तेव्हा ती असंच खूप ताप आला, तो डोक्यात गेला, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. पण ती मला खूप आवडायची आणि मला असं त्यावेळेला मनात असं झालं की आपण कुठेतरी कमी पडलो किंवा माझे आई वडील कमी पडले किंवा त्यांना याचं ज्ञान नव्हतं म्हणून माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. ज्या वेळेला मला सामाजिक क्षेत्रात काम करायचं होतं, ज्या वेळेला मी मतिमंद मुलांजवळ गेले, त्यावेळेला मला पुन्हा एकदा माझ्या बहिणीची आठवण झाली. अरे वा, खूपच. म्हणजे तुम्ही जे दुःख तुमच्या बहिणीचं पाहिलं, म्हणजे तुम्ही ते दुःख जेव्हा जवळून पाहिलात आणि त्यानंतर त्या दुःखाची आठवण म्हणजे मगाशी मी जो दाखला दिला की हनुमंतांना जसं जांबवंतांनी आठवण करून दिली की तुझ्याकडे शक्ती आहे, तसं तुमचं दुःख कुठेतरी तुमच्या सुप्त मनामध्ये दडलं होतं. सामाजिक तर जाण तुम्हाला होतीच. समाजासाठी आपण म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर एखाद्याचं दुःख पाहिल्यानंतर जर आपल्याला हळहळ वाटली नाही, जर त्या दुःखाबद्दल आपल्याला वाईट वाटलं नाही, तर एक असं बोलतात की मग माणूस म्हणून आपण कुठेतरी कमी आहोत. म्हणजे हा जो माणुसकीचा झरा तुमच्या आत होताच आणि त्यातून तुम्ही तुमच्या बहिणीचं दुःख पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता हाच रस्ता आहे की ह्या मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं, की हा जो मतिमंद मुलांचा जो समाजातील घटक आहे म्हणजे त्याला आपल्याला दुखरीनच बोलता येईल समाजाची, की ह्या मुलांना त्यांचे पालक सुद्धा दुर्लक्ष करतात, की पालक सुद्धा सांभाळायला तयार नाहीत. तर यासाठी तुम्ही करायचं ठरवलंय आणि आज जवळजवळ 20 वर्ष करतायत. म्हणजे 2008 पासूनचा हा प्रवास आहे. म्हणजे जवळजवळ 18 वर्ष. 18 वर्षाचा हा दीर्घ प्रवास आहे आणि त्यातून आपल्या सर्व दर्शकांना सांगावंसं वाटेल की यासाठी कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान मिळत नाहीये. स्वतः जवळचं जे काही असेल होतं ते ताईंनी आतापर्यंत खर्च केलेला आहे आणि आता सुद्धा त्यांची जी काही इतर ठिकाणी म्हणजे पूर्वीचे जे असलेले काही दुकान किंवा हे इतर त्यांचे काही छोटे मोठे व्यवसाय, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून ते आता या शाळेसाठी सर्व खर्च करतायत. म्हणजे आज सरकारची ही जबाबदारी असताना समाजातील अशी प्रतिभाताई सारख्या असतील, जसं आपण सिद्धूताई सपकाळ माई यांना बोलतो, असे कोणीतरी माता येते की जिच्या जवळ मातृत्व हृदय आहे आणि ते हृदयातून तिला कुठेतरी कळवळा वाटतोय या समाजाबद्दल आणि अशा येत आहेत ताईंसारख्या पुढे. तर आज खऱ्या अर्थाने समाजाचं एक कर्तव्य आहे की सामाजिक जाण म्हणून अशा शाळेसाठी आपल्याला मदत द्यायला हवी. आपल्याने जे शक्य होईल ते करायला हवं.
आता मी असं ऐकलंय की म्हणजे आता ताईंच्या जीवनावर खऱ्या अर्थाने एखादं पुस्तक यायला हवं. कारण काय होतंय की समाजाला आता सोशल मीडियाचं युग आल्या कारणाने काय होतंय की प्रत्येक माणूस माणसापर्यंत पोहोचतोय, त्याचं कार्य पुढे जात आहे. पण खरोखर ताई म्हणजे आपल्यासारखी व्यक्ती की जी वयाच्या 30 पासून समाजकार्यात उतरते. आता मुळात म्हणजे ताईंच्याकडे वेळ नसल्या कारणाने ताईंच्या 30 वर्षाच्या अगोदरच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडलं असतं. पण आता पुढच्या भेटीमध्ये आपण ह्याबद्दल जरूर चर्चा करू, जरूर बोलूया. तर आता उशीर झालाय, ताईंनाही दुसरी कामं आहेत, दुसरी पाहुणे भेटायला आलेत, तर ह्या ठिकाणी थांबतो. पण एवढंच सांगेल की शक्य झाल्यास किंवा आपल्या परीने आपल्या मिळकतीतील काही हिस्सा किंवा जे काही आपल्याला शक्य होईल तर ते जरूर अशा अवनी मतिमंद शाळेसाठी देण्याचा प्रयत्न करा. हे सर्वांना कळकळीची विनंती. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.